चला आज मस्त असे खरपूस मोदक करूया। अगदी झटपट होणारे, बघू शकता खूप छान झालेले आहेत आणि 3 ते 4 दिवस आरामात असे खरपूस राहतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता खूप छान अशी झालेली आहेत। इथे गॅसवर पॅन ठेवला, त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर। व्यवस्थित शेंगदाणे 2 ते 3 मिनिटे छान भाजून घ्यायचे आहेत। तो गूळ घेतलेला आहे, गूळ खिसून घ्यायचा आहे। शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत आणि इथे मी गूळ पूर्ण खिसून घेतलेला आहे। 1 वाटी गूळ घेतला, जेवढे शेंगदाणे होते तेवढेच गूळ घेतला आहे। गव्हाचं पीठ घेतलं, थोडंसं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला। तेलामुळे आपले मोदक हे ठिसूळ बनतात छान असे आणि याला घट्टसर याची कणिक लावून घ्यायची आहे। आपल्याला याची कणिक पातळ नाही करायची, घट्टसरच लावून घ्यायची आहे। घट्टसर कणिक लावली की मोदक करायला सोपे जातात। जास्त असे पातळ नाही करायची। अशा प्रकारे मी ही कणिक लावून घेतलेली आहे आणि शेंगदाणे आपले थंड झाले की याची वरची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। हाताच्या साहाय्याने हातावर असं चोळून पूर्ण साल काढून घ्यायची आहे। थोडीफार राहिली तरी काही हरकत नाही। आता अशा प्रकारे मी पूर्ण काढून घेतली। थोडी आहे याच्यामध्ये। याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं, जास्त पण बारीक करायचं नाही। थोडंसं अगोदर शेंगदाणे असे ओबडधोबड वाटून घ्यायची, नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकून परत एकदा याला बारीक करून घ्यायचं आहे। जास्त पण नाही बारीक करायचं आहे। अशा प्रकारे करायचं आहे। छान झालं। आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे। आता इथं मोदक करायला घेऊया। आपल्याला साच्याने मोदक करायचे आहे। छान अशी गोळी तयार करून घ्यायची, त्याच्यामध्ये हे मोदकाचं सारण भरून घ्यायचं। तुम्ही साईज मोदकाची छोटी किंवा मोठी ठेवू शकता। व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं आहे आणि मोदक पॅक करून घ्यायचा। आता त्याच्या साईडला थोडीशी आपण याला डिझाईन देऊया। मी याची मोदकाला छान असं मुरड भरून घेते। आता हे कडा थोड्याफार अशा बाहेर काढायच्या आहेत आणि या मोदकाला छान असा मुरड भरून द्यायचा आहे। या साईडकडून पकडलं की असं दुसऱ्या साईडपर्यंत नेईपर्यंत याला पूर्ण असं गोल करून घ्यायचं आहे। खूप छान दिसते असे। अशा प्रकारे पूर्ण करून घेते मी। बघू शकता मुरड छान असा आलेला आहे भरून। आता इथं पूर्ण करून घेते। दुसरे सुद्धा आपल्याला तसेच करायचे आहेत। मोदक भरून घ्यायचा आणि साईडने याला मुरड देऊन घ्यायचं आहे।
तुम्ही याला वाफलूनसुद्धा करू शकता मोदक किंवा तळूनसुद्धा करू शकता। आता इथं पण मी अशी पूर्ण देऊन घेतलेली आहे। आता इथे पूर्ण माझे मोदक बनून झालेले आहेत। बघू शकता खूप छान असे झाले। आता याला तळून घेऊया। अगदी झटपट होते, जास्त काही टाइम लागत नाही, काही नाही। गॅसवर तेल तापत ठेवलं आणि छान असे ही मोदक मंद आचेवर तळून घ्यायचं आहे। एकासोबत तुम्ही 5-6 टाकले तरी छान तळण्यात जातात। थोडं थोडं याच्यावर साईडकडून तेल टाकायचं आहे। आणि मंद आचेवरच मोदक तळून घ्यायचे। व्यवस्थित तळले जातात मंद आचेवर तळले की। पलटत राहायचं याला, दोन्ही साईड व्यवस्थित तळले जाते। बघू शकता खूप छान असा याला मोदकाला कलर आलेला आहे। आता हे छान झाले, याला काढून घेऊया। आणि इथं पूर्ण दुसरी सुद्धा तळून घेते। हे सुद्धा तळून घेते। इथं मोदक मंद आचेवरच तळून घेतले की छान असे आतमधून सुद्धा याचे तळले जाते। तर थोडं थोडं करून असं याच्यावर तेल टाकायचं आहे। बघू शकता इथं पूर्ण आपले मोदक तळून रेडी आहेत आणि खूप छान झाले। आणि याचं मुरड भरल्यानंतर खूप छान असे दिसायले। कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।